साधना न्यूज, समाजहितासाठी सदैव अग्रेसर। महाराष्ट्र राज्य सरकार जरांगे यांचं उपोषण उठवण्यासाठी तकलादू GR काढून मराठा समाज आणि ओबीसी नागरिक या दोघांचीही फसवणूक करत आहे, असं प्रतिपादन वडार समाज संघाचे प्रमुख संघटक डॉक्टर श्रावण रॅपणवाड यांनी म्हटलं आहे। समाज साधनाशी ते बोलत होते। जरांगे यांचे उपोषण कोर्टाच्या आदेशाप्रमाणे उठवण्यासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा GR काढून, जे की कायद्याच्या चौकटीत संविधानात टिकणार नाही, परंतु या प्रकारे उपाययोजना करण्यात ओबीसीचे एकंदरीत आरक्षण हे धोक्यात आले। ओबीसी आरक्षण संपले तर ओबीसीतील मोठ्या जातींना फारसा फरक पडणार नाही, परंतु कुंभार, नाभिक, परीट आदी 12 बलुतेदारांसह वडार, मसनजोगी, रामोशी, बेलदार आदी छोट्या छोट्या जातींवर आणि त्यांच्या आरक्षणावर परिणाम होणार आहे। मराठा समाजातही अनेक बांधव अतिशय हालाकीचे जीवन जगत आहेत। त्यांच्यासाठी EWS आरक्षण अतिशय गरजेचं, उपयोगी आणि योग्य होते, परंतु केवळ राजकारणासाठी मराठा समाज ओबीसीच्या आरक्षणाचा हट्ट धरत आहे असा समज होतोय आणि ते संविधानाच्या चौकटीमध्ये टिकण्याची शक्यताही फारच कमी आहे। कुणबी मराठाच्या बॅनर खाली मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण दिल्यास तळागाळातील छोट्या छोट्या जातींवर फार विपरीत परिणाम होणार। एकीकडे ओबीसीला धक्का लागणार नाही म्हणायचं, ओबीसीची स्कॉलरशिप, ओबीसीचे पदोन्नती राखून, आणि दुसरीकडे मराठा समाजाला सुद्धा फसवा आरक्षण द्यायचं, जे की संविधानाच्या चौकटीत बसणार नाही। अशा प्रकारच्या महाराष्ट्रातील माहिती सरकारनं तळागाळातील भटके विमुक्त ओबीसी समाजाचा विचार करून त्यांना न्याय देण्याची भूमिका बाळगावी, असे आवाहन भटके विमुक्त तथा वडार समाजाचे नेते डॉक्टर श्रावण रॅपणवाड यांनी केले आहे। महाराष्ट्राचं महायुती सरकार आणि देवेंद्र फडणवीस साहेब हे मराठा समाज आणि ओबीसी प्रवर्ग दोघांचीही घोर फसवणूक करीत आहेत। महाराष्ट्रात जरांगे यांचं उपोषण मुंबई येथे चालू असलेलं उठवण्यासाठी कोर्टाने तीव्र शब्दामध्ये आदेश दिले होते। त्या कोर्टाच्या आदेशाप्रमाणे जरांगे यांचं उपोषण उठवण्यासाठी थातूरमातूर हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा GR काढून देवेंद्र फडणवीस मराठा समाजाला फसवत आहेत आणि एकीकडे ओबीसी DNA हा आमचा भाजपाचा DNA असल्याचा सांगत ओबीसी प्रवर्गाला सुद्धा फडणवीस फसवत आहेत। एकीकडे ओबीसींचा बाजू घ्यायचं आणि दुसरीकडे ओबीसींचं पदोन्नती असेल की ओबीसींची स्कॉलरशिप असेल रोखायचं। आता वास्तविक पाहता या कालच्या GR मुळे फारसा फरक पडणार नाही, मराठा समाजाला आरक्षण सुद्धा मिळणार नाही, परंतु ओबीसी आरक्षण मात्र एकंदरीत धोक्यात आलेलं आहे। आणि ओबीसी आरक्षण जर संपलं तर फार मोठ्या जातींना ओबीसीतल्या फार फरक पडणार नाही, परंतु जे कुंभार, धोबी, नाभिक या 12 बलुतेदारांसह वडार, रामोशी, बेलदार, मसनजोगी, कैकाडी आदी समाजावर विपरीत परिणाम होणार आहे। मराठा समाजासाठी EWS योग्य आणि उपयोगी आरक्षण होतं, परंतु मराठा समाजाला राजकारणासाठी ओबीसीचा अट्टास धरावासा वाटतोय असा समज आमचा ओबीसी प्रवर्गाचा झालेला आहे। आणि जे की संविधानाच्या चौकटीत ओबीसी आरक्षण त्यांचं टिकणार नाही, परंतु देवेंद्र फडणवीसच्या आणि महायुती सरकारांच्या फसवणुकीमध्ये मराठा समाज आणि ओबीसी प्रवर्ग दोघंही येत आहेत। यामुळे पुढील काळामध्ये ओबीसी प्रवर्गाला न्याय देण्याची भूमिका महाराष्ट्र सरकारने आपल्या कृतीतून आणून दाखवावं असं आव्हान आमचं आहे। याशिवाय हैदराबाद गॅझेट जर लागू केलं तर एका समाजापुरते नाही तर सर्व समाजांना हैदराबादचं गॅझेट लागू करावं आणि संविधानाच्या चौकटीत बसणारं आरक्षण मराठा समाजाला आणि ओबीसी प्रवर्गाला सुद्धा आणि छोट्या छोट्या जातींना न्याय देण्याची भूमिका या महायुती सरकारनं करावं अशी आमची अपेक्षा आहे। वास्तविक आरक्षण देण्याचं काम हे केंद्र सरकारचं आहे, पण उगीच कुठलं तरी GR काढायचं आणि लोकांना फसवायचं काम हे सरकार करीत आहे असा आमचा आरोप आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाज साधना न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।